येतोय. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग असणार आहे गोठ्याचा. म्हणजे माझ्या मित्राने एक पशुपालन केलंय आणि तो त्याच्या घरापासून एक लगभग 5 ते 6 किलोमीटर लांब येऊन इकडे जंगलामध्ये राहतोय. म्हणजे आजच्या काळामध्ये अशा प्रकारे सुद्धा पोरं राहू शकतात हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मी आज. तर जातोय त्याच्या इथे, दाखवतो तुम्हाला मी. पूर्ण गोठा बांधलाय त्यांनी नदीजवळ. तिथेच त्याची गुरं सुद्धा चारतो, प्लस तो तिथे जेवण बनवतो, तो तिथे खातो सुद्धा. तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आजच्या जमान्यातली पोरं गुरं पाळून सुद्धा स्वतःचं जीवन जगू शकतात. तर भेटू डायरेक्ट खाली. तो तिकडे खाली नदीत गेलाय बहुतेक पाणी पाजायला. तो मशीन धुवायला वगैरे गेला असेल. त्या साईडला नदी आहे आमची, खाली त्या साईडला आतमध्ये गेलाय. आणि हा पूर्ण जंगल आहे. ह्या जंगलामध्ये म्हणजे आतमध्ये राहतो आणि आम्ही इकडे वरती डोंगर या साईडला वरच्या साईडला राहतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण जर काही विचार केला ना करायचं, तर ते करता येऊ शकतं. आजच्या जमान्यामध्ये पोरं गुरुसुद्धा राखून स्वतःचं पालन करू शकतात. म्हणजे सांगायचं म्हणजे कोणतीही लाज न बाळगता तो इथे आपल्या गुरांना येऊन चारतोय प्लस राहतोय. म्हणजे स्वतःसाठी एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी आज करतोय. गुरं पाळणं म्हणजे साधी गोष्ट नाही मित्रांनो. मोर आहेत तिकडे, मोर होऊ शकतं इथून दिसणार नाही, आपला काय सॅमसेम नाही आहे, पण तुम्हाला दिसतील. आय होप बाबा तिकडे आतमध्ये गेले ते. तरी पण आता येईल. आता जातो मी त्याच्या इथे. त्याचा तोपर्यंत गोठा वगैरे तुम्हाला दाखवून घेतो कशा प्रकारे त्यांनी बांधणी केले. आणि रोड एकदम खतरनाक आहे. ॲडव्हान्सचे खाली आलोय, तो बहुतेक अजून तिकडून आला नाहीये. तर दाखवतो तुम्हाला त्याचा गोठा. बघू शकते बघा, अशा प्रकारे ह्या जंगलामध्ये त्यांनी ह्याची सोय केली इथे. तो आणि त्याचे आजोबा राहतात इथे, बघू शकता. गोठा पूर्ण प्रॉपर बांधला आणि हे राहण्यासाठी त्याचं ठिकाण आहे इथे. आणि दोघंच राहतात, त्याचे आजोबा आणि तो. म्हणजे विचार करू शकता जंगलामध्ये अशा प्रकारे राहणं खूप मुश्किल असतं. तरी पण ते दोघं राहत आहेत आणि दाखवतात की आपण आजच्या जमान्याची पोरंसुद्धा अशा प्रकारे जगू शकतो एक जंगलामध्ये राहून. तो कुठे आहे मला दिसत नाही, आला का हे दाखवतो तुम्हाला येईपर्यंत. हे बघा गोठा बघा, एकदम पद्धतशीर बांधले, सगळ्या प्रकारची सोय केली त्यांनी. छोटे बछडे बिछडे आहेत तिथे, बघू शकता. त्याचे आजोबा तिकडे वरती आहेत ना, त्या साईडला गवत काढतात मशीनसाठी. ते दिसत नाही तिथून, तेव्हा तिथं वरती हलतंय बघा तिथे. त्या साईडला वरती ते गवत काढतात, दिसत नसेल इथून. त्या आतमध्ये पूर्ण कोपऱ्यात आहेत, बघू शकता. बरण्या म्हणजे रात्रीचं काम करतो वाटतं, बरण्या लावायचं. हे का, ही नदी आहे. नदीच्या आजूबाजूला जंगलामध्ये प्राणीसुद्धा येत असतात, तरी पण तो राहतो. मासे दाखवतो तुम्हाला. पाणी कमी झाले पूर्ण प्रॉपर. म्हणजे आम्ही पहिले गणपती विसर्जनचा आम्ही इथे येतो गणपती विसर्जनला, होऊ शकता. आता पाणी कमी असल्यामुळे आणि पोरंसुद्धा कमी असल्यामुळे आम्ही येत नाही. तरी पण आम्ही लहान होतो तेव्हा खूप पोहायला यायचो. आता कमी झालं आहे, पोरं पण नाहीत. आणि असं म्हणजे आता वेगळं फील होतं की पोरं कोणी येत नाहीत, आता आपण एकटं जाऊन काय करायचं, म्हणून तर आम्ही जास्त येत नाही. आता तुम्हाला पोरं आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवलं असतं की पोहायला गावठी नदीमध्ये येऊन कसं पोहतात. म्हणजे पोहायचं तुम्हाला माहितीच असेल, पण मज्जा, एक गावची मज्जा तुम्हाला दाखवली असते. अजून आला नाही, बहुतेक लांब आहे. बघूया. आता म्हशी वगैरे तिकडं आणायला गेलाय वरती. एक नंबर लाईफस्टाईल आहे. जंगलामध्ये राहणं हे एक नंबर लाईफस्टाईल आहे. मला सुद्धा जागायला भेटले ना, जगीन मी. बघूया, मी पण टाकायचा विचार करतोय इकडे. संदीपचा घर बांधला नाही खाली, ते विचारतोस किती आहेत आई शपथ. तर गाईस बघू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. रेड आहेत की रेडको आहेत सगळं? 8 रेड, 8 रेड आणि रेडको.
पद्धतशीर बघा नौजवान आहे, आत्ताच 12वी झाले. 12वी करून हा व्यवसाय करतोय. म्हणजे आताच्या पिढीमध्ये सुद्धा असे काय काय व्यक्ती आहेत त्यांना अशा प्रकारे व्यवसाय करायचा आहे. एका प्रॉपर गाव म्हणजे एकदम जंगलामध्ये येऊन त्याने घर बांधलं आहे. हा त्याच्या समोर घर आहे. जेवण वगैरे इथंच बनवतोस ना? जेवण वगैरे इथंच बनवतो. पाणी बिणी गरम करायचं कार्यक्रम डबा लावला. त्याच्या आजोबा बहुतेक वरती गेले त्या साईडला ना. म्हणजे 9 रेड्या आणि 1 रेडा. म्हणजे विचार करू शकता त्याच्या मशीनची कॅपॅसिटी किती असेल. मला वाटतं किती म्हशी आहेत? 12 म्हशी आणि 10 रेड्या. 12 म्हशी आणि 10 रेड्या आहेत. म्हणजे विचार करू शकता. आणि हे वेगळा टोटल 25 ते 30 गुरं आहेत त्याची. असा त्याचा एक व्यवसाय आहे. आणि लगभग किती 50 किलो दूध जातं ना? किती 50 लिटर दूध जातो. म्हणजे विचार करू शकता 50 लिटर आत्ताच्या वेळेला त्याचं किती येतं मानधन? 60 ते 80 70 हजारापर्यंत त्याचं मंथली इन्कम आहे. म्हणजे विचार करू शकता आत्ताचा जो आय टी क्षेत्रातून जो माणूस पेमेंट घेतो त्या लेवलचं तो आता इथे इन्कम घेतो आहे. म्हणजे काय आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत थोडंसं काम करायचं, आपल्याला कुठं जायचं असेल तर जाऊ शकतो आणि आरामामध्ये आपण आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही, काय नाही. अशा प्रकारे हे जीवन आहे. म्हणजे लोकांना गावंढळपणा वाटतो पण ह्याच्यामध्ये सुख आहे. काय बरोबर ना संदीप? तुला काय 4 गोष्ट सांगायची आहे? काय नाही. म्हणजे आधीपासून कॅमेऱ्याला लाजणारा पोरगा येतो. म्हणजे लाजतो, जास्त काय असं बोलत नाही पण कॅमेरा बंद करून खूप बोलतो तो. असं नाही बघा. तर गाईस बघू शकता तुम्ही आत्ताच्या वेळेला अशी पोरं सुद्धा आहेत की जे ह्या क्षेत्रातून पुढे जायचा विचार करतायत. म्हणजे एक नंबर 70 हजाराचं इन्कम आहे त्याचं. नाही म्हटलं तरी इयरली जास्त तुम्ही काउंट करा किती त्याचं होत आहेत ते. पण महिन्याचं 70 हजाराचं इन्कम आहे. त्याच्यामध्ये जर त्यांचं म्हणजे 20 हजाराचं जर म्हशीचं खाणंपाणं केलं तर 50 हजार रुपये त्याचे बचत आहे. म्हणजे विचार करू शकता 50 हजाराची बचत तर तो काय काय करू शकतो. आणि आत्ताच्या वेळेला मोठ्या 15वी शिकलेल्या ग्रॅज्युएट झालेल्या पूर्ण अशा पोरांना वाटतं की आमच्यासारख्या पोरांना वाटतं की हे सगळे गावंढळपणा, आम्हाला कोण पोरी देईल. विचार करू शकता ह्या प्रकारे त्यांनी सगळं सेटअप केला आहे. तिकडे त्याच्या घराच्या इकडे पाणी नाही आहे आणि इकडे येऊन तो राहतोय. एक नंबर सेटअप केला आहे. तुम्हाला सुद्धा सेटअप करायचं असेल तर ह्याच्यापाशी येऊन संपर्क साधावा. आता संदीपचा पाडा दाखवतो. किती वर्षाचा आहे? 2.5 वर्षाचा पाडा आहे. एक नंबर पाडा आहे. एकदम मारकुट आहे. म्हणजे झोंबी लावूया काय आमच्या पाड्यासोबत? झोंबी लावायचा कार्यक्रम करायचा आहे. मारायला येतो काय साबो का आवडान दिसतोय. जोरदार आहे. अरे खतरनाक आहे. गावठी आहे म्हणून भारी दिसतोय. बांधतोस त्याला? पाण्यात नेतोय. काठी घेऊन ये मी याला गुरपाटलाय तो. तेव्हाच तो शांत बसला होता, गुरपाटला होता म्हणून. लय मस्ती करतोय. पूर्ण बैल पाळणं सोपी गोष्ट नाही आहे. आपल्या मालकाला बघा काय करतोय तो. येसन घालून टाक त्याला, एखाद्या वेळेला उडवायचा.
काय नाही. हा हो पकडू काय मागणं? निघालाय आता. लय आवडान दिसतोय सहाला. पाणी पाजायला नेते. आता पाणी पाजून झालं की बघूया अजून काय दाखवायला भेटतंय का तुम्हाला. बघा गवत आहे, पूर्ण पूर्ण गवत आहे. ए हट. हा बघ संधी आला, याला हकल. हा मेस्तऱ्यांचा वाटता तेच. बघा मस्ती करायसाठी पाण्यात नेतोस ना. पाणी पाजा. संकेत संतोष बिनतोस. त्याचा संतोषचा बैल पण आणायला सांग इकडं. मला पण बोलव त्या दिवशी. त्या पोरांना दिसतंय एवढंच पण लय हरामखोर आहे बैल. विचार करू शकत नाही एवढा. मालकाला स्वतःच्या दाखवतो की मारीन. बघा असला बघतोय बघा. येसन घालायचे काय आज घालशील? एकटा घालेल मला भाव. अरे हा कमी नाही आला. अरे तो आमचा पाडा बघायला आलास तसं मी आलास. अरे आमचं तिघे दोघांची आलं. हा आमचं चला एक झाडाला बांधलीस ना बाहेर. गाईस बघू शकता असलं जरा बघा किती आहे त्याच्यामध्ये. मस्ती करतो इथे येऊन. आता आम्ही संदीप सोबत मिळालोय आता त्याच्या म्हशी न्यायला. बघा संदीप इथे आहे, नदी आहे, पूर्ण जंगल आहे. तर आम्ही इकडे खेळायला येतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये. आता नाही, अजून पोरं नाही आहेत त्यामुळं आम्ही येत नाही. हे टाकी आहे अजून बाजूला आणि इथून आम्ही उड्या मारायचो खाली खाली पाण्यात. या इथून वरती खालती. इथली एक फांदी मोडलेली, एकदम मोठी फांदी होती खाली. आता आम्ही निघतोय घरी. विषय असा आहे की आता आपण संदीपनी म्हशी आणले तिकडे वरती. हे बघा बघू शकता. आता मला घरात जायचा वेळ झाला, आता जायचं मला बाहेर. तर मग मी निघतोय आता. बघू कसं काय ब्लॉगमध्ये पुढं काय होतं ते ब्लॉगमध्ये बनून राहा. निघालोय मी आता. ते बघा आपली गाडी, गाडीला घेतो आणि निघतो आता. तर गाईस कसं वाटतंय बघा तुम्हाला जंगलामध्ये आल्याच्या नंतर. नक्कीच कमेंट करून नक्की मला सांगा. भेटू आपण. तर मित्रांनो खालून आलो त्यानंतर बोललो की ऑप्शन बघूया. तर ऑप्शन चालू होतं. ऑप्शनमध्ये मोठे 2-3 प्लेयर विकले गेले होते. त्याच्यामधलं सर्वात मोठं नाव होतं ते कॅमरन ग्रीन. 25.2 लाखाला काहीतरी गेला होता. आणि दुसरा म्हणजे मतिशा पतिराणा, तो 7 करोडला काहीतरी गेला होता. आणि हा आत्ता दुसरी तिसरी आकिब डार म्हणून तर आहे तो तिसरी बेस्ट डील म्हणून तर लागले. श्रेयस अय्यर इंजर्ड झाला होता, तो आता रिकव्हरी करून बहुतेक आलाय ऑप्शनच्या इथे. अकिब डार हा प्लेयर त्याच्या डोमेस्टिक क्रिकेटच्या दमवरती इथे त्यांनी एवढे पैसे कमवले. फर्स्ट क्लास. आपण बघितलं आता त्या प्लेअरला भेट लागली. त्या प्लेअरचं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, त्या प्लेअरनी डोमेस्टिकमध्ये परफॉर्म करून दाखवलं होतं आणि त्याला IPL मध्ये त्याचा रिवॉर्ड भेटला. म्हणजे 8.40 लाखामध्ये तो विकला गेला. बघू शकता तुम्ही.
म्हणजे मेहनतीला कधीच मरण येत नाही. आज तुम्ही मेहनत केली तर उद्या त्याचं तुम्हाला फळ भेटणारच आहे. तुम्ही असं समजू नका ते केलं आणि ते सुटलं तर त्याचं काय फळ भेटणार आहे आपल्याला. ते फळ कुठे ना कुठे आपल्याला भेटत असतं. ते पैशाच्या स्वरूपात तरी भेटतं, नाहीतर एक्सपिरियन्सच्या स्वरूपात तरी भेटतं. आज ते त्याला भेटलंय, उद्या मला सुद्धा भेटू शकतं. मी जर कन्सिस्टन्सीमध्ये जर व्हिडिओ बनवल्या तर मला त्याचं रिवॉर्ड भेटू शकतं. पण माझं थोडं डायव्हर्ट होतं मन इकडे-तिकडे. त्यामुळे मी काही थोड्याफार प्रमाणामध्ये व्हिडिओ बनवायचे कमी करतो. परत डिमोटिवेट होतो, परत व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो. मग असं करून नाही ना चालणार. मला सुद्धा त्याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर फुल टाईम काम करायचं असेल तर माझं 100% त्याला दिलं तरच मला 100% मला त्याच्यामधून भेटणार आहे. तसंच मला 100% द्यायचं आहे. 100% मला भेटलं कीच मी त्याच्यामध्ये 100% सक्सेसफुल होणार आहे. तर गाईज भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आवडला असेल तर, नाही आवडला तर त्याच्यामध्ये काय चुकी आहे ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर भेटू.